इकडे पाठवून द्या. दुबेरे स्ट्रायकर्स आणि गावठा स्पार्टन्स, विनंती असेल तुमचा एक एकत्रित खेळाडू लवकरात लवकर कॉम्बॉक्सला जॉईन करेल. आमचे ऑफिशियल स्कोरर त्यांना देखील विनंती असेल लवकरात लवकर तुम्ही देखील कॉम्बॉक्स जॉईन करायचं आहे. चलो दुबेरे स्ट्रायकर्स बॅटर्स पाठवा तुमचे. दुबेरे स्ट्रायकर्स. हा झालं हे सगळं ऍड केलंय फक्त नॉन स्ट्रायकर दुबेरे स्ट्रायकर्स बॅटर्स पाठवा प्लीज. तुमच्याजवळ फक्त 1 मिनिटाचा अवधी, अन्यथा पहिल्याच बॉलला तुम्हाला 5 रनची पॅनल्टी दिली जाईल. दुबेरे स्ट्रायकर्स फक्त 1 मिनिटाच्या आत तुम्हाला तुमची ओपनिंग पेअर पाठवावी लागेल. दुबेरे स्ट्रायकर्स तो येऊन फायदा नाही. बॅटर्स पाठवा दुबेरे स्ट्रायकर्स. म्हणजे तिकडची 5 आणि इकडची 3 का 8 झाली. चलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आधी नमन गणरायाला, तदनंतर नमन करूयात आई तुळजा भवानीला. नमन करूयात या देशाच्या प्रत्येक गडकोटाला. नमन करूयात सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांना. नमन करूयात या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील आणि महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना. नमन करूयात या देशाला मोठं करणाऱ्या, या देशाला महान राष्ट्र बनवणाऱ्या प्रत्येक महापुरुष महामानव आणि रणरागिणीला. नमन करूयात भारतीय तिरंग्याला. नमन करूयात या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला. STPL अर्थातच सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व 8व दिवस दुसरा आणि सामना क्रमांक पहिला tenniscricket.in माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्सचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं, आलेल्या ऑर्गनायझिंग कमिटीचं, ऑफिशियल टीमचं मी समालोचक शुभम आहिरे सहर्ष 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 स्वागत करतो. सर्वांचं वेलकम असेल. आपण पाहतोय दिवस दुसऱ्यातली मॅच नंबर 1 गावठा स्पार्टन्स वर्सेस दुबेरे स्ट्रायकर्स या दोन संघांमधली आजच्या दिवस दुसऱ्यातली पहिल्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. नाणेफेक जिंकलं गावठा स्पार्टन्स या संघाने आणि नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कालच्या दिवसाचा शेवट गावठा स्पार्टनने केला आणि आजच्या दिवसाची सुरुवात देखील गावठा स्पार्टन करतोय. म्हणजे मेन इन पिंक, गुलाबी कलरची ही जर्सी, गुलाबी थंडी आणि चलो लेट्स प्ले. महेश बोडके बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. माणिक राजगुरू नॉन स्ट्राईक एंडला आहेत. नो डाऊट किशोर तपासे पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. 3, 2, 1. दिवस दुसरा आणि दिवस दुसऱ्यातला पहिला बॉल ते टाकला जातोय. पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये उडवला. हो 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 हो, क्षेत्ररक्षकाला घोंगारा देत चेंडू निघाला डीप कव्हरच्या क्षेत्रात. दिवस दुसऱ्याची सुरुवात झाली आहे. दमदार चौकार आणि 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. येस, पहिला बॉल आपण पहिला बॉल कव्हर्स मध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र दुसराही बॉल त्याच क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र रनआउटची संधी होती. क्षेत्ररक्षक जर का धावत बॉलवरती आले असते ना तर मग काहीतरी घडलं असतं. 2 बॉल झाली आहेत. तिसरा बॉल येतोय आपल्या बेटीला. याही वेळेला कव्हर्स मध्ये खेळलाय बॉल, परंतु या वेळेला सिंगलने स्ट्राईक रोटेशन होणार आहे. महेश बोडके आणि माणिक राजगुरू या दोघांची जोडी आपण पाहतोय. 5 धावा फलकावर लागली आहेत. दुबेरी स्ट्रायकर्स हा संघ ग्रीन अर्थातच हिरव्या कलरच्या जर्सी मध्ये पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गलीच्या क्षेत्रात होते अरुण वाढवणे. ते आलेत बॉलवरती फ्लाइंग स्लिप मधनं. चेंडूला उचलून फेकताय. येस, पंच विनंती असेल बॅटर्सला विकेटच्या बाहेरून धावायला लावा रन्स घेताना. येस, बिग हिट खेळायचा प्रयत्न अपील तर केली आहे आणि येस, पंचांचा बोट आकाशाकडे जाणार आहे. फलंदाज महेश बोडके याला परतावं लागणार आहे. पहिल्या षटकात लागतोय दुबेरी स्ट्रायकर्स या संघाला पहिला धक्का. संधी साधून पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. किशोर तपासे ज्या बोलबाल्यावरती गोलंदाजी केली जाते, या क्लासवरती गोलंदाजी केली जाते ना, तो क्लास त्यांचा सेट आहे. पहिल्याच षटकात विकेट घेण्यासाठी या स्पर्धेत ते ओळखले गेलेत. काल देखील आपण पाहिलं जेव्हा गोलंदाजीला आले तेव्हा त्यांनी विकेट खोलून दिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला, त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलेत. फलंदाजांना खेळवलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 धावा फलकावरती आहेत. नवीन बॅटर महेश वारुंगसे हे आलेत बॅटिंगसाठी. दुबेरे स्ट्रायकर्स या स्पर्धेतली पहिलीच मॅच खेळत आहे, त्यामुळे त्यांच्यावर दडपण असेल. फुलर लेंथवरचा बॉल प्रॉपर पाईट यॉर्कर टाकलाय. फलंदाज फक्त उभे राहिलेत. बॉलला लिव्ह करण्याचा प्रयत्न करताय, परंतु नाही. डॉट बॉल आलाय. लाजवाब बॉल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागलेत 6. एक गडी आहे बाद. संघाचं नाव आहे दुबेरे स्ट्रायकर्स. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक.
रोशन सिरसाट आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. कालचा दिवस काय गाजवला रोशन सिरसाटने. बॉल तो मात्र हातात निसटतोय, सुटतोय, डेड बॉल असेल. याबद्दलच मी काल देखील चर्चा केली. लेग ब्रेक बॉल टाकणं, बोटांची जादू ती दाखवणं, चेंडूला बोटांच्या मदतीनं खेळवणं इतकं गोलंदाजासाठी सोपं नसतं. त्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते. बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागतो, नाही तर असा निसटतो सुद्धा. यावेळेला फॉलो केलं बॅटरला. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न बॅटरने देखील केला, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झाला नाही. बॉल पडतोय, फलंदाजाच्या डोळ्यासमोर वळतोय आणि विकेट किपरच्या हाती लागतोय. डॉट बॉल आलाय. एकदा जर का तुमचा पट्टीचा मैदानाचा अभ्यास झाला ना, तर मग तुम्ही नक्कीच पुरेपूर यशस्वी होता. आणि गावठा स्पार्टन या संघाबद्दल तोच खेळ असेल, कारण कालचा दिवस गावठा स्पार्टन या दिवसाचा होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कालचा दिवस खूप जबरदस्त पद्धतीने गाजवलाय गावठा स्पार्टन या संघाने आणि पुरेपूर अभ्यास झालाय त्यांचा. त्यामुळे नो डाऊट त्या अभ्यासाला या स्पर्धेच्या परीक्षेत नक्कीच ते यशस्वी करण्याच्या मार्गस्थावर असतील, पास करण्याच्या मार्गस्थावर असतील. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात तुम्ही नाणेफेक जिंकताय तर मग कुठलाही संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. बॉडी वॉर्मअप, थोडंसं थंडावलेलं आणि मंदावलेली परिस्थिती. यावेळेला हो 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 काय फटका सजवलाय. पॉइंटच्या मस्तकावरनं बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला दिशा दाखवली आणि पाठवलं सरळ सीमारेषा. आलाय चौकार. डीजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. फ्लाइंग स्लिपमध्ये अरुण वाढवणे आहेत. बॅटची आतली कडी घेतली तिथे आणि अडवला बॉल चांगल्या पद्धतीने सेव्ह केला. 4 बॉल झाली आहेत. सुरुवातीचे 2 बॉल आपण पाहिली डॉट होती. तिसऱ्या बॉलवरती नक्कीच क्रॅकिंग चौकार तो ठोकला गेला. प्रॉपर लेदर बॉलचा स्ट्रोक होता, कारण फ्रंट फूट काढलं, बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर पॉईंटच्या मस्तकावरनं चेंडूला दिशा दाखवून चेंडूला डीप पॉईंटच्या क्षेत्रात खेळून काढलाय. पंच वारंवार वॉर्निंग देत आहे, सांगताय तुम्हाला खेळपट्टीवरून धावता येणार नाही. तुम्ही जर का त्या खेळपट्टीवरनं आता धावलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार आहे. कारण कसं आहे ना, ती जी खेळपट्टी असते त्या खेळपट्टीला मेंटेन करणं, त्या खेळपट्टीला सांभाळणं, कारण तब्बल 11 ते 12 दिवसाची आपली स्पर्धा आहे आणि 11 ते 12 दिवस याच खेळपट्टीला मेंटेन करून ठेवणं, तितकं जिवंत ठेवणं आयोजन समितीसाठी फार जिकिरीचं काम आहे, फार मेहनतीचं काम आहे. आणि त्यासाठीच आपण सर्व जणांनी त्या खेळपट्टीला तितक्या प्रेमानं सांभाळायचं आहे की तिची काळजी घ्यायची आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे चालत आलेत आणि पुढे चालत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झालेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती हाही बॉल हादळलाय. 5 बॉल झाली आहेत, फक्त एक चौकार आलाय. त्या चौकाराच्या 4 धावा त्या धावफलकावरती नटवताना पाहायला मिळाल्या. 10 धावा आहेत धावफलकावर. शेवटचा बॉल आहे शिल्लक. दुसरा षटक, दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा बॉल. लाजवाब बॉल, लाजवाब बॉल. याही वेळेला बॅटरला मात्र हक्काबक्का करून ठेवलाय. एक चौकार, बस तेवढाच एक चौकार या षटकात आला. बाकी सर्वच्या सर्व चेंडू हे बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 10. एक गडी बाद. टीम दुबेरे स्ट्रायकर्स. ओडीयूडी.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मुसळेश्वर रॉय हे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ज्यावेळी आपल्या बरोबरीचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतात ना, मग मुसळेश्वर रॉय हे देखील त्या चांगल्या गोलंदाजीचे भागीदार होत आहे. अपील तर केली आहे जोरदार, परंतु पंच काय म्हणतायत हे महत्वाचं आहे. दोघंही पंच आता चर्चा करतील एकमेकांसोबत आणि ते मात्र ठरवतील निर्णय काय आहे. अंपायर्स कुठल्याही मॅचचे आणि कुठल्याही स्पर्धेचे प्रमुख आत्मा असतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉल ग्राउंडेड आहे की नाही आहे, टप्पा पडून गेलाय का. आता बॅट आणि बॉलचा मिलाप तर झालाय हे मात्र कन्फर्म आहे, परंतु टप्पा तो आधी पडलाय की नंतर पडलाय हे आता कॅल्क्युलेटेडली चेक केलं जाणार आहे. तिसरे पंच म्हणून आपल्यासोबत आजपासून जोडले जाणार आहेत आदरणीय स्वप्नील सर. या माटीला, या तालुक्याला त्यांचं नाव प्रामुख्याने माहिती आहे, त्यामुळे पाहूयात हा निर्णय काय येतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स अ नॉट आउट. बॅटर सेफ असतील, परंतु डॉट बॉल आलाय. मुसळेश्वर रॉय यांनी देखील एक निर्धाव चेंडू टाकलाय. पहिला बॉल आपण वाईट पाहिला. धाव फलकावरती धावा आता 11 लागलेत. 11ला 1 आहे. एक और एक 11 पे 1 असं चित्र धाव फलकावरती पाहायला मिळतंय. फील्ड सेटअप जो पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय. डीप पॉइंटला खेळाडू आहे, लॉंग ऑफला आहे, लॉंग ऑनला आहे, कव कॉर्नर आहे, डीप मिड विकेट तो थोडासा स्क्वेअर लेग मध्ये. हाय बॉल लिव्ह केला जातोय. दुबेरे स्ट्रायकर्स या संघाला जर का धावा बनवायची असेल तर कुठल्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागणार आहे, कारण तुम्ही आता मुसळेश्वर रॉय यांना पाहत आहात. किशोर तपासे यांना पाहिलं, पहिलं षटक त्यांनी टाकलं. त्यानंतर रोशन शिरसाट यांना तुम्ही पाहिलं, खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत. आणि एक सर्वात मोठं आव्हान अरुण वाढवणे यांना देखील तुम्ही पाहणार आहात. त्यामुळे तुम्हाला जर का धावा बनवायचे असतील तर कोणावर तरी अटॅक करावा लागणार आहे. गावठा स्पार्टन्स या वेळेला उलटी बॅट केली आहे. येस, या अटॅकिंग मोड बद्दल मी बोलत होतो. तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे धावा मिळवण्यासाठी, आणि केलंय. अल्टी पलटी देख गुमाके आलाय चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सो मच डीजे. गावठा स्पार्टन या संघाचे किट पार्टनर जे आहेत, जर्सी पार्टनर जे आहेत, आदरणीय सन्माननीय श्रीयुत सिद्धांत ओझरकर, वास्तुवर्धन व वास्तुशास्त्राचे अचूक मार्गदर्शक आदरणीय सिद्धांत ओझरकर साहेब, तुम्हाला व्यासपीठावरती निमंत्रित केलं जातंय. तुम्ही व्यासपीठावरती यायचंय. याही वेळेला तोडून काढलाय. रॉंगॉनला चेंडू हवे. येस, हवेत चेंडू होतोय पसार, होतोय फरार. येथील धावा चौकारानंतर 6 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. काय लाजवाब स्ट्राईक केलाय. चौकार, षटकार, शांततेला भंग करणारी बॅटिंग महेश वारुंगसे. अजून एक बंदुकीतून गोळी
गोळी निघाली आहे आणि ठिसक्याव 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 करते आहे. सात समोर सरळ काय पडद्यावर आलाय अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. याही वेळेला अटॅक केलाय, याही वेळेला चेंडू हवेत आहे, परंतु फटका फसलाय. कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय. फार मोठी संधी होती गावठा स्पार्टन या संघानं काल आणि आज आतापर्यंत या स्पर्धेत एकही चूक केली नव्हती. या वेळेला चूक केली आहे. ही चूक महागात ठरेल का? कॅच ड्रॉप झालाय, परंतु ड्रॉप झालेल्या कॅचवरती एक सिंगल देखील आली आहे. 17 धावा या षटकात आल्या आणि 17च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 27. गडी बाद आहे 1. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. रोशन शिरसाट आलेत बॉलिंगला. पहिलाच बॉल तो मात्र खोलवर टाकलाय, त्याला प्रॉपर ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. पॉइंट आणि कव्हरचं जे क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रात चेंडूला खेळून काढलं. तिथे एक सिंगल घेतली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेशन होणार आहे. 28 धावा धावफलकावरती, परंतु महेश वारुंगजे यांचा कॅच ड्रॉप झाला. म्हणजेच काय तर मग ते जर का थांबलेत जास्तीचा वेळ क्रीजवरती तर मग धावफलक ते मात्र वेगळा आकार घेणार आहे. या वेळेला खोलवर टाकलेला बॉल हाही कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक ते मात्र बॉलचा पाठलाग करताय, बॉलला उचलताय, उचलून फेकताय, सिंगल कंप्लीट करताय. लॉंग हँडचा उपयोग केलाय. लॉफ्टेड बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र अजून एक सिंगल. तिसरा बॉल तो आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. थोडंसं चिकाटीचं षटक आहे रोशन शिरसाट यांचं, म्हणजे कमी धावा देणारं षटक आहे. या वेळेला नेमकं काय घडलंय? हो, नेमकं खेळायचा होता कुठे आणि बॉल गेला कुठे? तो अरुण वाढवणे यांनी मात्र टॅप केलं बॉलला. बॉल हातात कॅचअप करण्यापेक्षा बॉलला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थांबवणं त्याला जास्त पसंती दिली अरुणने. एकाच धावेने धावफलक आता पुढे जाईल. 30 वरती आपल्याला धावफलक नटलेलं पाहायला मिळतंय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातले 2 बॉल ते शिल्लक आहेत. रोशन शिरसाट 10 बॉल टाकलेत आणि फक्त 7 धावा दिल्यात. आजचा दिवस देखील खूप लाजवाब गोलंदाजी केली त्यांनी. या वेळेला पडलाय आणि पडून वळला देखील आहे. कमी गतीचा बॉल, हे धावचेंडू, डॉट बॉलची जणू काही शृंखला आपल्याला रोशन शिरसाट यांच्या स्पेलमध्ये पाहायला मिळते. तब्बल तुम्ही 11च्या 11 बॉल पाहिले ना तर फक्त 7 सिंगल्स पाहायला मिळतील. नाही, 3 सिंगल्स आणि 1 चौकार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार आहे, परंतु खूप सारे डॉट बॉल्स. बॅकफुटला जाऊन कट केलाय. लेट कटचा फटका. डीप पॉइंटला खेळाडू आहेत तैनात. ते बॉलवरती येत आहे, बॉलला उचलून फेकताय. तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली जाणार आहे. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. या षटकात देखील 4 धावा, पहिल्या षटकात देखील दिल्या 4च धावा. म्हणजेच 12 बॉलच्या स्पेलमध्ये रोशन शिरसाट फक्त 8 धावा खर्च करताय. पुन्हा एकदा रोशन शिरसाट लाजवाब बॉलिंगचा स्पेल ते मात्र समाप्त करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्यात 31. एक गडी बाद. संघाचं नाव आहे दुबेरे स्ट्रायकर्स. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे.
जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य, आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुद्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव, प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. दिवस दुसऱ्यातली पहिली मॅच आणि पहिल्या मॅचची पहिली इनिंग, पहिल्या इनिंगचा अर्धा खेळ संपलाय. इथून अजून अर्धा खेळ बाकी आहे. 4 षटकं संपली, 31 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्या 4 पैकी 5वं षटक घेऊन आलेत सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे. तब्बल 14 संघांचा सहभाग आहे या स्पर्धेत. सिन्नरकरांची आणि या सिन्नरच्या क्रिकेट वासियांची यात्रा, एक सण, एक उत्सव म्हणून गणली जाणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला प्रत्येक जण माथ्यावर घेऊन मिरवत असतो, प्रत्येक जण काळजापासून जपत असतो. त्यामुळे या स्पर्धेचा तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आयोजक देखील लेखाजोखा घेत असतात. अरुण वाढवणे आलेत. पहिलाच बॉल अगदी गुडलेनच्या स्पॉटवर पडतोय. सबमरीन डिलिव्हरी बॅट वरतीच राहते. चेंडू मात्र खालून फरार होतोय, पसार होतोय, विकेट किपरच्या हाती लागतोय. 5व्या षटकाचा पहिला बॉल तो मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. रनिंग ट्रॅक वरती थोडंसा धावायला अडचण आली आहे अरुण वाढवणे यांना, त्यामुळे पुन्हा एकदा रनिंग ट्रॅक वरती धावण्यासाठी जाणार आहेत. फिल्डिंग सेटअप आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला खेळाडू आहेत, लॉंग ऑफला आहेत, लॉंग ऑनला आहेत, ते थोडेसे वरती आहेत. काउ कॉर्नर ते थोडंसं वरती ठेवलंय आणि मिड विकेट आहे. लाजवाब स्ट्रोक आणि तितकी सुंदर फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आहे. काय सुंदर फील्ड केली आहे. लाजवाब स्टॉप केलाय बॉलला. लेट कटचा फटका, अरुण वाढवणेचा वेग आणि त्या वेगाचा फायदा घेतला फलंदाजानं. बॅटरनं योग्य क्षणी बॅटचा फेस देखील ओपन केला. तिथे एक सिंगल देखील कॅरी करण्याचा निर्णय होता आणि ती कंप्लीट झाली आहे. पॉइंटवरच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलाय. 32ला 1-2 बॉल झालेले आहेत. तिसरा बॉल येतोय. याही वेळेला हा वेगवान बॉल आणि त्या वेगवान बॉलला टॅप अँड रन टॅप केलाय. ओव्हर द बॉलर हेड, गोलंदाजाच्या मस्तकावरनं चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय आणि तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. पहिला बॉल निर्धाव, लागोपाठचे 2 बॉल, त्यावरती आपल्याला 2 सिंगल्स पाहायला मिळाले आहेत.
बिग हिट करायचा आहे, बिग हिट करायचा आहे. लॉंग हँडचा उपयोग केला आहे कारण शांतता किती वेळ ठेवणार आहात. इतक्या वेळ शांतता ठेवता येऊ शकत नाही. महेश वारुंगसेनं 2 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय. त्यामुळे माणिक राजगुरू यांना देखील ती पार्टी जॉईन करावं लागेल. त्यांना देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन धावफलकाला द्यावं लागेल. कारण 13 बॉल खेळलेत माणिक आणि 13 बॉलमध्ये फक्त 8 धावा आहेत त्यांच्या. त्यामुळे त्यांना देखील मोठा फटका खेळावा लागणार आहे. शांतता एवढा वेळ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ठेवू शकत नाही. 33 धावा आहेत. 5वा बॉल येतोय. हँडल जवळ बॉल लागलाय. रनआउटची संधी आहे आणि हो आउट केलेलं नाहीये. बॅटरने आउट केलेलं नाहीये. बॅटरला आउट केलेलं नाहीये. डॉट बॉल आलाय आणि हे वेगवेगळे ट्रॅप असतात. हे वेगवेगळ्या प्लॅनिंग असतात. या प्लॅनिंगला फॉलो करावं लागतं. कारण क्रिकेट हा खेळ नुसता बॅट आणि बॉलचा नाहीये. क्रिकेट हा खेळ नुसता यायचं विकेट घ्यायची, यायचं षटकार आणि चौकार मारायचा असा नाहीये. याही पलीकडे खूप सारे नियोजन असतात. खूप सारे प्लॅनिंग असतात. बॉल कसा टाकायचा, बॅटरने फटका कसा मारायचा, क्षेत्ररक्षक कुठे नाही आहे, कोणाला आउट करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातात. आता शेवटचा बॉल आहे. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. डीप मध्ये बॉल मार्गस्थ आहे. तिथे सिंगल कंप्लीट आहे. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. अरुण वाढवणे यानं देखील फक्त 3 धावा खर्च केले आहेत आणि 3च्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त होणार आहे. 5 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या आहेत 34. एकच विकेट ती बाद आहे. डीजे ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मग काय नो डाऊट किशोर तपासे हे भेटणारच. म्हणजे त्यांच्यावरती शिक्का मोर्तब आहे. किशोर भाऊ तुम्ही पहिलं षटक टाका, किशोर भाऊ तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाका. कोलबा टाकलेला बॉल लाजवाब ड्राईव्ह केलाय. कमालीचा फटका. नेत्रदीपक स्ट्रोक. कधी कधी असे स्ट्रोक असतात त्याच्यावरती धावा जरी कमी आल्या ना, रन्स जरी कमी आले ना, तरी देखील त्या स्ट्रोकच्या प्रेमात पडावं इतके सुंदर स्ट्रोक असतात. त्यातील हा एक आहे कव्हर ड्राईव्ह. टिपिकल कव्हर ड्राईव्ह. अगदी स्लोमो मध्ये जर का पाहिलं असतं ना, तर मैदानाच्या धुळीला चाटत घासत पुसत चेंडू निघाला होता. यावेळेला कोलबा टाकलाय. विकेट किपर आहे तिथे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची शृंखला पाहायला मिळते. माणिक राजगुरू तब्बल 18 बॉल खेळले. 3 ओव्हर ते एकटे खेळलेत आणि फक्त 11 धावा त्यांना बनवता आलेल्या आहेत. यावेळेला पायात टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. ते बॉलवरती येत आहेत. एका हाताने अडवलाय. यावेळेला मात्र एकच सिंगलच घेतली जाणार आहे. कारण आता महेश वारुंगसे हे मात्र स्ट्राईक रोटेट करणार आहेत. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवणार आहेत. त्यांच्याजवळ संधी आहे. विकेट करायचं आहे परंतु एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. हाई चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तर गेला. खूप छान पद्धतीने टोलवला. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. तिथे एकच धाव होती ना, तिथे 2 खर्च करावे लागले आहेत. बॉल अडवताना, वेचताना आणि वेचून फेकताना झाला थोडासा उशीर. त्यामुळे 2 धावा त्या कंप्लीट केल्या आहेत. 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चर्चा सातत्याने मैदानाच्या आत सुरू आहे. मुख्य पंच, स्क्वेअर लेग पंच या दोघं पंचांच्या विनवण्या आहेत की बॅटर्स, विनंती असेल तुम्ही खेळपट्टीच्या बाजूनच धावा. तुम्ही खेळपट्टीवरती धावू नका. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द 6th ओव्हर. 6व्या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. यावेळेला खोदून काढलाय बॉल. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली आहे. चेंडू चाललाय मैदानाला गुदू 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 करत पार आलाय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार.
9 धावा आल्या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि 9च्या मदतीने आफ्टर द 6 ओव्हर 6व्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 4वर 3 43 रन्स ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ विकेट 1. दुबेरे स्ट्रायकर्स अरुण वाढवणे आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 12 बॉल म्हणजेच काय, हाणामारीचे बॉल. 13 बॉल खेळलेत महेश, 24 धावा केल्या आहेत. माणिक खेळलेत 19 बॉल, 19 मध्ये त्यांनी बनवलेत 12 धावा. वेगवान बॉल, त्याला मात्र कट केलंय. लाजवाब फटका. तुम्ही मला बाद करणार नाही आहात तर मग शेवटी मी तुम्हाला पुरून उरणार आहे. कट शॉट पाठवलाय चेंडूला डीप थर्ड मॅनच्या परिसरात. आलाय चौकार. डीजे पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. सत्तेचाळीस धावा अरुण वाढवणेच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पाहूयात पुढचा बॉल. बॉल धर असं सांगितलं विकेट किपर यांनी. चूक केली कारण डॉट बॉल होता आणि डॉट बॉल वरती एक अतिरिक्त धाव बाईटच्या माध्यमातून विकेट किपर यांच्या हातातनं बॉल निसटला आणि त्यामुळे बाईटची एक धाव ती धावफलकाला मदत करणारी. 48 वरती सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे, महेश वारुंगसे जवळ स्ट्राईक आली आहे. अरुण वाढवणे याने देखील आतापर्यंत 8 बॉल टाकली आहेत या स्पेल मध्ये, या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये त्यांनी देखील फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत, त्यात एक चौकार देखील आहे. पाहूयात अरुण वाढवणे घेऊन येत आहे महेश साठी पुढचा बॉल. वेगवान बॉल आहे. कव्हर्स मध्ये बॉल आहे. आता मात्र सॅक्रिफाईस करावा लागणार आहे. सॅक्रिफाईसची विकेट आली आहे 49 वरती. दुसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. माणिक यांना मात्र माघारी परतावं लागेल. जगन 5 ओव्हर आलेत 9 स्ट्राईक एंडला. बॅटची कट घेतली आहे. याही वेळेला विकेट किपर यांच्या डाव्या हाताला बॉल लागतोय, ब्रश करतोय आणि तिथे मात्र शॉर्ट टॉप फाईन लेगचे खेळाडू आहेत, त्यांनी बॉलला अडवलंय, थांबवलंय, सिंगल कंप्लीट केली आहे. 6.4 षटकाच्या खेळात शेवटचे 8 बॉल शिल्लक असताना दुबेरे स्ट्रायकर्स या संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागताय. 50 रन्स ऑन बोर्ड. दुबेरे स्ट्रायकर्सच्या 50 धावा धावफलकावरती लागल्या आणि तसं पाहायला गेलं तर गावठा स्पार्टनचे क्षेत्ररक्षक टाळ्या वाजवत आहे. विकेट खेळलाय. चेंडू निघालाय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडूचा पाठलाग केला जातोय. शर्यत तर लागली परंतु पाहूया अखेर ती शर्यत चेंडू जिंकतोय आणि क्षेत्ररक्षक हारताय. मैदानाच्या आत रील मास्टर आपण पाहतोय, हातात ट्रायपॉड घेऊन, कॅमेरा घेऊन, स्वतःचा मोबाईल घेऊन खूप सारी चित्र टिपण्यासाठी ते मैदानाच्या आत दाखल झालेत. कालचा दिवस देखील आपण पाहिला. खूप मेहनत घेतात ही मुलं, खूप सोपं नाहीये मित्र हो. एक छोटीशी रील जी तुम्ही 40, 45, 50 मिनिटाची रील बघतात ना, ती छोटीशी रील बनवण्यासाठी त्यांना 2-2.5 तासाचे फुटेज घ्यावे लागतात आणि त्यासाठी 3-3.5 तास एडिटिंग करावी लागते. खूप साऱ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टींना गाळणीतून चाळत एक परफेक्ट रील बनवावी लागते. त्यामुळे ओ चापट मारलीये, चाबूक शॉट, उडवलाय बॉल हवेतनं, गेलाय बॉल दूर, आलाय षटकाराचा सूर. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार.
यानंतर होणारी मॅच रॉयल चॅलेंजर्स वडझिरे आणि मोहो किंग्ज या दोघेही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. या षटकाच्या समाप्तीअखेरीस तुम्हाला नाणेफेकीला यावं लागेल. नवा संघ आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. त्या संघाचे संघमालक आहेत आदरणीय भारतभाऊ बोडके, प्रोप्रायटर साईज दी इंडस्ट्रीज. आणि त्या संघाचे जर्सी पार्टनर आहेत प्रोप्रायटर दिनेश भाऊ सांगळे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर माळेगाव. 9:26 झालेली आहेत. शेवटचे 6 बॉल. साठ धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 बॉल, त्यातील पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेत आहे. रोशन शिरसाट येत आहे चेंडूच्या खाली आणि येस, झेल टिपला गेलाय. खेळ खाल्ला, फलंदाज झालाय बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अभिषेक फडांगरे आलेत बॅटिंग साठी. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओहो, खोदून तर काढलाय. येस, लॉंग क्षेत्ररक्षक तो फक्त बघत उभा राहतोय. फटका मारलाय स्टार्ट मध्ये, चेंडूला बसवलंय मध्ये वेगी डिशई. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. अजून एकदा मोठ्या फटकेची आशा तर होती. लॉंग हँडचा उपयोग केला, फटका पाहिजे तसा खेळता आलेला नाहीये, परंतु यावेळेला मिसफील्ड घडली आहे आणि मिसफील्ड झालेली असताना सुद्धा जगन पाचोरे यांनी मात्र स्ट्राईक दिलेली नाहीये. कारण जगन पाचोरे यांनी देखील याच्या आधीच्या षटकात, तेही अरुण वाढवण्याच्या लागोपाठच्या शेवटच्या 2 बॉलवरती मोठे फटके खेळले होते. त्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचा देखील मोठा आहे. शेवटच्या उर्वरित काही चेंडूंवरती मोठे फटके यायला लागले. 67 धावा धावफलकावरती आहेत. नासिक डाऊन द ट्रॅक केलेत. बॅटच्या आतल्या भागाला लागलाय. हो 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 हो, नॉन स्ट्राईक एंड वरून रन घेण्याची इच्छा तर आहे, परंतु नाही, स्ट्राईक एंड वरून ती धाव घेतली जात नाहीये. 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कोलबा टाकलाय, काढलाय, एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू हवे आणि येस, चेंडू गेलाय सीमा पार. काय कमालीचा फटका खेळलाय, अप्रतिम, अविश्वसनीय. बाहेरचा बॉल त्याला खोदून काढला. विटी दांडूचा खेळ लहानपणी आपण खूप वेळा खेळलोय, परंतु दांडूने ज्या पद्धतीने विटीला कोलावला, तसं या बॅटने चेंडूला कोलून आणि फेकून दिलाय सरळ सीमा पार. ओटीयू डीजे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. शेवटचा बॉल आहे. 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल तो मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू मार्गस्थ स्ट्राईक एंडला थ्रो तर केलाय, परंतु विकेट किपर यांच्याकडनं चूक झाली आहे. नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा धाव घेण्यात घेतला तर जातोय आणि डायरेक्ट हिट. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा आल्या. 2च्या मदतीने 75 धावा धावफलकावरती लागल्यात. 76 ची आवश्यकता असेल. चला, नाणेफेकीसाठी यायचे बोथ कॅप्टन्स. मी पुन्हा एकदा विनंती करतो, मोहो किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स वडझिरे.
मोह किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं आणि नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचं आहे. मोह किंग्ज अँड रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. चलो मी विनंती करतो दोघेही संघांच्या कर्णधारांना यायचं आहे, परंतु मित्रांनो म्हणावं लागेल जो सध्याच्या घडीला आणि गेल्या दशकापासून तब्बल एका दशकापासून जो खेळाडू तुमच्या सिन्नरच्या तालुक्याच्या सिन्नरच्या मातीचा आणि सिन्नर क्रिकेटचा झेंडा सगळीकडे गाजवतोय, ज्याच्या बॅटचा बोलबाला ज्याच्या बिग हिटचा बोलबाला सगळीकडे असतो, अर्थातच गौरव सानप म्हणावं लागेल. गणेश सर तो आलाय आणि यस तो ही स्पर्धा गाजवण्यासाठी आलाय. नाणेफेक केला जातोय. एका बाजूला आहे रॉयल चॅलेंजर्स वडजिरे आणि मोह किंग्स. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी काकड सर आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ना या ठीक आहे प्रकाश काकड यायचे. ओके आदरणीय सन्माननीय दत्तभाऊ नवले ते आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. प्रकाश काकड या लवकर, तुमच्या इथे प्रतीक्षा केली जाते. सन्माननीय प्रकाश काकड विनंती असेल या लवकर. मला वाटतं मोह किंग्ज या संघाचे ते चला फिल्डिंगसाठी या. दुबेरे स्ट्रायकर्स लाईनअप करा लवकर, वेळ नाहीये आपल्याजवळ. दुबेरे स्ट्रायकर्स तुमचा जो 12th मॅन आहे त्याला बोलवलं जातंय. 12th मॅन तुम्हाला बोलवलं जातंय. अक्षय तुम्हाला बोलवलं जातंय, तिकडे तुमची टीम तुम्हाला बोलवते. तुमच्या जागेवरती दुसरा माणूस लगेच पाठवून द्या. चला मोह किंग्ज या संघाचे कर्णधार मोह किंग्ज. ओके मोह किंग्ज या संघासाठी अंतिम सूचना अशी आहे, जर 2 मिनिटाच्या आत तुमचा कर्णधार जर का इथे आला नाही नाणेफेकीसाठी, तर मग रॉयल चॅलेंजर्स या संघाला नाणेफेकीचा कौल तो मात्र दिला जाणार आहे. नाणेफेक ते जिंकलेले आहेत असं आपण घोषित करणार आहोत. 2 मिनिटाचा अवधी आहे फक्त. 2 मिनिटाच्या आत तुमचा प्रतिनिधी जर इथे पोहोचला नाही टॉस साठी, तर मग नाणेफेक समोरचा संघ विजेता असेल. सर 2 मिनिटं लावू का लगेच?
हॅलो. मैदानाच्या आत सामन्याला सुरुवात तर होते. तुम्ही मॅच चालू करून घ्यायची आहे. आपण नाणेफेक तर करणार आहोत, परंतु मॅच चालू करून घ्यायची आहे. पंच विनंती असेल. चला 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला केली जाते सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला बॅटर फिरवली आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप केलाय बॉल. एका हाताने टॅप केला. चेंडू डीप पाय लेगच्या दिशेने निघाला होता. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु पुन्हा एकदा रोशन शिरसाठी पाहायला मिळत आहे. पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने गाजवली, परंतु कालच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी त्यांना बाद व्हावं लागलं आणि अर्ध्यावरती या कहाणीला सोडावं लागलं होतं. परंतु ही मॅच वेगळी आहे. हे 70 पार 75चं टार्गेट आहे. त्यामुळे या टार्गेटला नक्कीच पेलायचं असेल तर रोशन शिरसाटला खेळपट्टीवरती उभं तर राहायचंय, परंतु उभं राहून चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक देखील खेळायचे आहेत. पाहूयात रोशन शिरसाटसाठी या मॅच मधला हा पुढचा बॉल असेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट वरती. बॉल अडवलाय. स्टॉप केलाय. नेट धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. दोन बॉल झाली आहेत. 2 बॉल मध्ये 1 धाव आलेली आहे. यावेळेला लॉब केलाय, परंतु डीप कव्हरचा खेळाडू तैनात आहेत. म्हणजे जिकडचा तिकडे, जिकडे आला बॉल तिकडे खेळलाय करा, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक जिथे लावून ठेवलाय ना तिथे बॉल टाकला जातोय, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि बाहेर असलेले जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या जवळच फक्त बॉल खेळवायचा असेल तर मग गोलंदाजाला 10 आउट ऑफ 10 मार्क द्यावे लागतील. परंतु लेफ्ट हँड बॅटर आहेत. लेफ्ट हँड बॅटरसाठी पुढचा बॉल आपण पाहूयात. याही वेळेला हुक करण्याचा प्रयत्न तर केलाय. अपील तर जोरदार केली जाते, परंतु नाही त्या अपीलला नक्कीच या कोर्टात, या न्यायालयात नक्कीच जागा दिली जात नाहीये, कारण निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. फक्त 2 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. एक आपण पाहिलं डावखुरी हाताच्या बॅटरने फाईनच्या क्षेत्रात 1 धाव कमवली. त्यानंतर रोशन शिरसाटने कव्हरच्या क्षेत्रात 1 धाव कमवली, परंतु बॉल्स देखील डॉट झालेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दुबेरी स्ट्रायकर्स या संघाने सरते शेवटी शेवटच्या 8 बॉलवरती खूप मोठी विकेट ठोकले आणि त्याचमुळे 70च्या पार धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा पेस ओपन केलाय. काय कमालीचा फटका आहे. लाजवाब स्ट्रोक, बेमिसाल धम्मालवाला स्ट्रोक येतोय. लाजवाब बॅटचा फेस ओपन केला. ओव्हर द मीट ऑफ समोरचं क्षेत्र खाली होतं. इनफिल्डला क्लिअर करणारा हा क्रॅकिंग चौकार. डीजे पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू सो मच डीजे. लाजवाब स्ट्रोक होता, परंतु फिल्डरला देखील आता थोडंसं समोरच्या क्षेत्रात आणलं जातंय काळ्या पडद्याजवळ. यावेळेला गुडघा बेंड केला. बसून बैठकीचा फटका खेळायचा होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्नशील होते बॅटर, परंतु बॅटरने बॉलचा तिथे मिलाप झाला नाही. षटकाची झाली आहे समाप्ती. आपण जातोय नाणेफेकीच्या कक्षाकडे. आदरणीय सन्माननीय नेही साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदरणीय सन्माननीय नवले साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या गौरव आहेत रॉयल चॅलेंजर्स या संघाच्या वतीने आणि त्यानंतर मोह किंग्स या संघाचे कर्णधार आहेत बापू. नवले साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. नाणेफेकीचा कौल येस 2025 गौरव सानप तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? आमची या सीझनची पहिलीच मॅच आहे, तर त्यासाठी आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसे तयार आहात एसटीपीएलच्या या 8व्या पर्वासाठी? कित्येक वर्षांपासून तुम्ही सिन्नरला प्रतिनिधित्व करतायत. बाहेरचं क्रिकेट आणि सिन्नरचं हे क्रिकेट याबद्दल काय सांगाल? तसं बघायला गेलं तर 8 वर्षांपासून मी ही टुर्नामेंट खेळतोय आणि खूप चांगला परफॉर्मन्स पण केलाय, पण आतापर्यंत या टुर्नामेंटला विजयी झालो नाही आणि ह्या टुर्नामेंटचा विजयी चषक घ्यायचाच आहे
हे ठरवूनच या ग्राउंडमध्ये उतरायचंय. संघाची बांधणी कशी आहे? कारण लिलाव सोहळ्यात तुम्ही टेबलवरती बसतात आणि टेबलवरती बसल्यानंतर तब्बल 14 संघांना खेळाडू द्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या संघाची बांधणी कशी झाली आहे? आमचा संघ तसा बघायला गेला तर खूपच छान बनलाय. आमच्या म्हणजे बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही साईड एकदम परफेक्ट बनलाय आणि त्यानुसारच आम्ही क्रिकेटची तयारी केली. आयोजकांच्या या वर्षाच्या मेहनतीला काय सांगाल? कसं बनवलंय हे मैदान? कशी आहे 8व्या पर्वाची जय्यत तयारी? STPL म्हटलं तर सिन्नरचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपची तयारी करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान नियोजन झालंय आणि खेळायला पण तितकीच मजा येते. थँक्यू सो मच गौरव. बापू या नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. नाणेफेक जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? आम्ही पण गोलंदाजी केली असती पहिल्यांदा. परंतु आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना काय असेल टार्गेट डोक्यात? कुठपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे? टार्गेट आता आम्ही तर 80+ जायचा प्रयत्न करू, कारण की आमची बॉलिंग चांगली आहे. बॅटिंग मध्ये थोडंसं प्रकाश सिद्धार्थ, आता माझा पण पाय दुखतोय त्याच्यामुळं थोडंसं लक्ष द्यावं लागेल आणि खेळावं लागेल. आणि समोरची टीम पण चांगली आहे, कारण की आता या स्पर्धेतली सगळ्यात स्ट्रॉंग बनलेली टीम आहे, पण 100% त्यांना हरवू आम्ही. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. खूप लाजवाब कॅच मैदानाच्या आत तो मात्र संपन्न झालेला आहे आणि कॅच पकडलाय ना तर मग रोशन शिरसाट यांचा विषय फेल केलाय. त्यामुळे त्यांना परतावा लागणार आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण कॅच पाहूयात. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं जात आहे. कालचा दिवस आणि आजच्या दिवसातली ही सर्वात बेस्ट कॅच आहे. पाहूयात कशा पद्धतीने कॅच केला गेलाय. बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. ओ हो हो हो, वन हँडेड कॅच. वन हँडेड कॅच. अगदी जमिनीला समसमांतर वाहणारा बॉल डाईव्ह मारली. खालचा बॉल स्ट्रेच केलं बॉडीला, खाली बॉडी झोकवली आणि जाणाऱ्या बॉलला अगदी वाघाच्या आणि हरणाची जी शिकार असते त्या शिकारीप्रमाणे तिथे बॉलवरती झडप मारली आणि चेंडूला हातात कैद केलं आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. आता नवीन बॅटरचे मैदानात येतील ना, त्यांना मात्र तो मनसुबा घेऊन यावा लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटच्या खेळात खेळ बदलायला वेळ लागत नाही. 6.4 षटकाचा खेळ जो होता, म्हणजे शेवटचे 8 बॉल शिल्लक असताना 50च धावा होत्या धावफलकावरती दुबेरे स्ट्रायकर्सच्या संघाच्या. नंतरच्या 8 बॉलमध्ये तब्बल 25 धावा घेतल्या गेल्या. त्यामुळे काही होऊ शकतं. नवीन बॅटर आलेत सौरभ भगत. सौरभ भगत आलेत. सौरभ भगत यांनी देखील बॅकफुटला जाऊन पंच तर केलाय. थोडेसे स्लाइड झालेत पाय, ते मात्र स्लाइड झालेत, निसटलेत आणि त्याचमुळे ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 षटकाचा खेळ. 12 रन्स ऑन बोर्ड. 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेली आहेत. या षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्याच्या पुढच्याच बॉलवरती विकेट देखील आली आहे. षटकातील चौथा बॉल येईल. पॉवर प्ले तर सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू ते बाहेर आहेत. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी थोडंसं डोकेदुखीचं आहे. या डावकुऱ्या हाताच्या बॅटरसाठी आपण फील्ड सेटअप पाहू शकतो. गोलंदाजांनी ठेवलाय एक्झॅक्ट लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि काउ कॉर्नरला खेळाडू आहे, म्हणजे दोघंच्या दोघं व्ही शेप मध्ये समोरच्या क्षेत्रात खेळाडू आहेत. टाचिंग डाऊन द ट्रॅक. खूप पुढे चालत गेले, नाचत गेले, परंतु मुख्य पंच सांगतायत हा बॉल वाईड असेल. तेरा धावा धावफलकावरती आहे. 3 14 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद आहेत. याही वेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते बॉलवरती येत आहेत. ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल डबलने धावफलकाला रेखाटण्याचा, ऑपरेट करण्याचा प्रयत्न तो सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. परंतु STPL म्हटली की ज्यांचा आवाज सिन्नरकरांना नेहमी ऐकावासा वाटतो
आणि जे STPL ला नेहमी रंगवतात आपल्या सुमधुर आवाजाच्या माध्यमातून, अर्थातच श्रीरामपूरचा एक गोड आवाज, तंत्रशुद्ध आवाज आणि माझे साथी समालोचक मित्र तसंच शाहरुख पठाण सर यांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती झालंय, सिन्नर नगरीत झालंय. शाहरुख सर तुमचं सहर्ष स्वागत असेल. या षटकात आल्या 10 धावा, 10च्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्यात 16, गडीबाद आहे 1. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. मनीष काटकाडे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून 36 बॉल आणि 60 ची गरज आहे. वा वा वा, काय लाजवाब स्ट्रोक आहे. धावा मात्र कमीच मिळणार आहेत, परंतु कमालीचा स्ट्रोक आहे. जसा बॅट मधून स्ट्रोक आला ना, तसा नक्कीच गावठा स्पार्टन या संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर देखील आला. इतका खूपसूरत आणि इतका सुंदर असा स्ट्रोक होता. बाहेरचा बॉल त्याला फ्रंट फूट काढलं, बॅक फूटला बेंड केलं, फ्रंट फूटला देखील वाकवलं आणि एक टिपिकल कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. परंतु आता तुम्हाला माहिती आहे या मॅचचं समीकरण काय झालंय. प्रत्येक ओव्हरला 10 रनची आवश्यकता आहे. 10 रन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागत आहे आणि 10 रन गोलंदाजी करणाऱ्या संघाला वाचवायचे आहेत. त्यामुळे 10चा आस्किंग रन रेट हा इतका सोपा नाहीये. सौरभ भगत, गणेश तुपे हे दोघेही बॅटर्स ते मात्र खेळपट्टीवरती आहेत. मनीष काटकाडे येत आहे पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फटका तर हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या दिशेनं. चेंडूला उचललं जाईल आणि फेकलं जाईल ना, तोपर्यंत 2 धावा त्या कंप्लीट केल्या जात आहे. दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक फ्लाय करत आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. 2.2 षटकाचा खेळ. याही वेळेला विकेट केलाय. याही वेळेला पटक्यात फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहे ते चेंडूच्या खाली येत आहे. लाजवाब लाजवाब कॅच पकडला स्टायलिश पद्धतीनं आणि चेंडूला स्टायलिश पद्धतीनंच खाली टाकलाय. धक्का लागतोय दुसरा. सौरभ भगत यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद डीजे.
अंकुश चल्लारे आलेत ॲज अ इम्पॅक्ट बॅटर म्हणून, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. कालचा दिवस आपण पहिला एकच षटकार ठोकला, परंतु खूप कामाचा षटकार होता अंकुश यांचा, त्यामुळे त्यांनाच बॅटिंगसाठी पाचारित केले गेले. परंतु मॅच आता फसली आहे, मॅच आता दूर दूर निघाली आहे. 19ला 2 आहे, डॉट बॉल आलेला आहे. फुलटॉस बॉल नाही, फुलटॉस भेटून सुद्धा बॅटिंग बॉल आलेला नाहीये, तर मग नक्कीच नशिबानं साथ सोडली आहे, नशिबानं साथ सोडली आहे. हाही एक डॉट बॉल पाहायला मिळतो. 19 रन, 2 विकेट, तिसरं षटक सुरू आहे, परंतु मॅच अजून खूप दूर आहे, खूप दूर आहे मॅच. कारण इथून अजून 31 चेंडू यायची बाकी आहेत. 31 बॉल 57 ची आवश्यकता आहे. सबमरीन डिलिव्हरी, या बॉलला बॅटर काहीच करू शकत नाहीये. अगदी डोळ्याच्या समोर बॉल पडतोय आणि तिथून पसार होतोय. बॅटवरती फलंदाज खेळताना प्रयत्न तो देखील वरतीच राहतोय आणि बॉल खालून मात्र पसार होतोय. फक्त आणि फक्त 3 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि 3 धावा तर दिल्यात, परंतु 1 विकेट देखील घेतली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल, प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मोहसिन पठाण यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. त्यांच्या विरोधात हल्ला करण्याचा प्रयत्न तर केला जातोय, परंतु गणेश तुपे बॉलर रनवरती खेळताय. 8 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी बनवल्या आहेत. यावेळेला खोलवर टाकलेला बॉल बॅटीत प्रॉपर तर आलेला नाहीये. सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे, सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे. हलक्याच्या पद्धतीने टॅप केला, बॉलला ड्रॉप केलं आणि तिथे मात्र एक सिंगल अजून कंप्लीट होईल. म्हणजे सिंगलला जोड 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती लागली. 28 बॉल 55 ची गरज आहे, परंतु स्ट्राईक आता कोणाजवळ जास्तीची राहते त्यावरती देखील डिपेंड असेल. लेफ्ट हँड बॅटर की मग अंकुश चल्लारे. कारण अंकुश चल्लारे जवळ जर का या ओव्हरमध्ये स्ट्राईक असेल तर मग काहीतरी वेगळं घडू शकतं, ही देखील अपेक्षा केली जाते बाहेरून. चला चला स्पीडअप करा मॅच प्लीज. यावेळेला काय फटका सजवलाय, कमाल, बेमिसाल आणि धम्माल महाराष्ट्र. बाहेरचा बॉल स्ट्रेच केलं, लपेटला, झपेटला आणि फेकून दिला आउट ऑफ द बाउंड्री रोप. आला बिग हिट डीजे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. लाजवाब स्ट्रोक होता. काय कमालीचा फटका खेळला गणेश तुपेने. बाहेरचा बॉल आणि त्यालाच बाहेरच्या क्षेत्रात उडवून काढ. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये षटकार टोकणं इतकं सोपं नाहीये, खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेला बाहेरचा बॉल, यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. अंकुश चल्लारे, काय घडलं इकडे, काय घडलं इकडे. जिथे रन नव्हता, रन घेण्याचा प्रयत्न केला, नॉस्ट्राईक एंड वरून त्यांचाच कॉल होता, त्यांनीच कॉल दिला, त्यामुळे गणेश तुपे यांना क्रीज सोडावी लागली. परंतु नाही अंकुश, तुम्ही रनआउट होण्यासाठी इथे आलेलाच नव्हतात, कारण तुम्हाला ऍज अ नक्कीच रिप्लेस बॅटर केलेलं होतं. तुम्हाला संधी दिली होती बॅटिंग करण्यासाठी आणि तुमच्यात तेवढी कॅपॅबिलिटी होती, शक्यता होती आणि तुम्ही तुमची कॅपॅबिलिटी रनआउट होत ती मात्र गमावलेली आहे. विकेटचं पतन झालंय. आता पूर्णत्व जबाबदारी गणेश तुपेवरती असणार आहे. डीजे ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन रूप, वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. षटकार आला आणि षटकारानंतर रनआउटची विकेट, त्यामुळे थोडीशी गडबड आपल्याला पाहायला तर मिळते. परंतु नवीन बॅटर आलेत, हेमंत वरंदळ.
27 ला 3 आहे. 2 बॉल अजून या षटकातील शिल्लक आहे. 26 बॉल 49 ची गरज आहे. खोलवर टाकलेला बॉल बॅटची कट घेतली आहे. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल वरती येत आहेत. बॉलला उचलताय उचलून फेकताय तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली जाईल. 28 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 25 आणि 25 मध्ये गरज आहे 28 ची. 25 बॉल 28 रन. लेफ्ट हँड बॅटर आहेत गणेश तुपे, ते आता स्ट्राईक वर आहेत. 11 बॉल 16 वर ते खेळतायत. यावेळेला खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळला. गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक आले. लाजवाब स्टॉप केलाय. यावेळेला स्टॉपला बॉल तर हिट झालाय आणि यस त्याचा फायदा खेळपट्टीवरती दोघं बॅटर्स घेत आहेत. सिंगलला जोड डबलची झाली. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने या षटकात जर का आपण पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या. 1 विकेट देखील आली रनआउटची. त्यामुळे 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 30 आणि आता मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 मध्ये गरज आहे 46 ची. 24 बॉल 46 रन असं या मॅचचं समीकरण आहे. ओव्हर टू यू डीजे. सर 30 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंतच्या 4 ओव्हरमध्ये 30 बनवलेत परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 46 बनवायचे आहेत. 24 बॉल 46 ची गरज आहे असं या मॅचचं समीकरण आहे. 24 बॉल 46 रन. चलो ड्रिंक्स वाली गाडी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर घ्या. वेळ आपल्याजवळ कमी आहे. 24 बॉल 46 रन. खेळ बदलला तर जातो कारण आपण मागच्या मॅच याच इनिंग मध्ये आपण पाहिलं जी पहिली इनिंग होती त्या पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या 8 बॉलवर तब्बल 25 धावा घेतल्या गेल्या आणि त्याचमुळे हे धावफलक फ्लाय होताना पाहिलं आणि 75 पर्यंत पोहोचताना देखील आपण पाहिलं. 24 बॉल 46 ची गरज आहे. दरम्यानच्या काळात एक शुभागमन देखील होतंय ज्यांचे ट्रान्स महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहेत. अर्थातच पारनेरचा एक स्वीट अँड लाजवाब साऊंड अर्थातच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर हे देखील आज मायक्रोफोनवर जॉईन करणार आहेत. प्रवीण सर तुमचं देखील सिन्नर नगरीत सहर्ष स्वागत असेल. यावेळेला चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतील कारण चेंडू होतोय रेषा पार. विकेट षटकार. सन्माननीय योगेश लोंढे यांच्या वतीनं कॅश प्राइज आलेला आहे. जर का गावठा स्पार्टन हा संघ ही मॅच जिंकेल तर पूर्ण संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. अँगल बनवत चेंडू बाहेर वाहतोय. विकेट किपरच्या हाती लागलाय बॉल. पार. विकेट षटकार. 2 बिगिट आणि या 2 बिगिटने या मॅचचा कायापालट केलाय. 42 धावा धावफलकावरती आता 21 ला 34. थर्मो एफिशियंटचे इंजिनियर आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी वरपे साहेब यांचं देखील शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती झालंय. सन्माननीय दीपकजी वरपे साहेब STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने तुमचं सहर्ष आणि स्वागत असेल. 2 बिग हिट
बघूयात पुढचा बॉल. आणखी एक लॉकआउटमध्ये नाही, पटका बसलाय, फिल्डर आहे तिथे, सेलिब्रेशन ऑफ झालाय, कारण फलंदाजाचा विषय इथे गॉन झालाय. 42 या अंकावरती चौथा गडी बाद होतोय. अर्ध्यावरती डाब मोडला, अधुरी एक कहाणी. या कहाणीला हेमंत वरंदळ त्यानं एंटरटेन तर केलं, लिहिण्याचा प्रयत्नही केला, परंतु या कहाणीच्या अर्ध्यावरतीच त्याला माघारी परतावं लागतंय. मॅच रोमांचक झाली आहे, परंतु या 2 विकेटने पाहूयात काय घडतं. नवीन बॅटर कोण येतात आणि कुठला मनसुबा घेऊन येतात, कुठली मानसिकता घेऊन खेळपट्टीवरती येतात ना, ते महत्वाचं असणार आहे. डीजे वेगळं वळण या मॅचचं पाहायला मिळतं का? कारण आता 3 क्षेत्ररक्षक ते बाउंड्री रोप जवळ असतील, 2 क्षेत्ररक्षक आतमध्ये आलेले आहेत. मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे आणि लॉंग ऑफला देखील खेळाडू आहे, परंतु मिड ऑनला फिल्डर आहे. मिड ऑनचा फिल्डर तो बॉलवरती येतोय, सिंगल आली आहे. 18 बॉल 32 मध्ये 18 मधनं 1 वजा झाली आहे, 32 मधनं 1 वजा झाली आहे. आता या मॅचचं समीकरण झालंय 17 बॉल 31 रन. सकाळचं संत्र, गुलाबी थंडी, प्रत्येकाच्या अंगावर जॅकेट, हात मात्र खिशात कैद झालेत, परंतु नाही, ही मॅच गरम झाली आहे, मॅच रोमहर्षक झाली आहे. लाजवाब खेळ. STPL अर्थातच सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूला मिळणारी संधी. खोलवर टाकलेला बॉल, काय वेगवान बॉल होता, काय वेगवान बॉल होता. लाजवाब बॉल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल महेश बोडकेचं. आतापर्यंत महेश बोडकेनं 8 बॉल टाकले आहेत आणि 8 बॉल पर्यंतच 8च धावा खर्च केल्या आहेत. एकही विकेट घेतलेली नाहीये, परंतु महत्वाचं काय, विकेट एकही ठोकू दिलेला नाहीये. सिन्नर वासियांचा, सिन्नर टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून गणली जाणारी स्पर्धा अर्थातच STPL. यावेळेला उलट्या बॅटने खेळायचं होतं. इरादे मात्र सेट आहेत, कारण प्रयत्न करावे लागतील. खाली क्षेत्र निवडावं लागेल, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये तिथे चेंडूला दिशा द्यावी लागेल. डॉट बॉल आलाय. 15 बॉल, आता 30 ची गरज. 15 बॉल 30 रन. ओपन पासून आलेत गणेश रुपे, नक्कीच 14 बॉल खेळलेत, 19 धावा आहेत त्यांच्या वैयक्तिक खात्यात, परंतु हे 3 बॉल शिल्लक आहेत. या बॅटिंग पॉवर प्लेच्या 3 बॉल वरती काहीतरी करावं लागणार आहे. नाही 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 नाही, काहीच नाहीये. खोलवरती टाकलेला बॉल, वेग वेग आणि वेग, तो भन्नाट वेग बॅटरला आणि बॅटरच्या बॅटला तो मात्र कळू देत नाहीये. प्ले अँड मिस. डॉट बॉल आलाय. आता मात्र सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये 2च धावा तर खर्च केल्या आहेत. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधले बाकी आहेत. 14 बॉल 30 ची गरज आहे. जागा बनवावी लागेल, नाही जमलं ते करावं लागेल. अशक्य गोष्ट शक्य करावी लागणार आहे. फुलटॉस बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला काय घडलंय, पायाच्या खालनं बॉल पसार तर झालाय,
त्यामुळे बॅटरी बॉलचा इथे मिलाप झालेला नाहीये. अजून एक डॉट बॉल, 3 बिंदी गेंद, 3 भोपळे हे आपल्याला या ओव्हरच्या स्पेलमध्ये पाहायला मिळत आहे. आता 13 बॉल 30 रन. महेश बोडके काय कमालीचं षटक हाताळलंय हे बॅटिंग पॉवर प्लेचं. आत्मविश्वास महत्वाचा आहे. स्वतःला मैदानाच्या आत सांगायचं आहे, लढायचं आहे, मला जिंकायचं आहे. व्हॉट अ शॉट, कडक बेधडक स्वीट साऊंड वाला हा चौकार आलाय. धोक्याच्या क्षणी आवश्यकता होती या चौकाराची आणि या चौकाराच्या मदतीने या 6 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्यात. 50. मॅच बरोबरीत सुरू आहे. इथून अजून 4 बॉल बाकी असताना सुद्धा समोरच्या संघाच्या 50 धावा होत्या. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये गरज आहे 26 ची. 12 बॉल 26 रन. अशाच पद्धतीने पहिल्या डावात पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या 8 बॉल मध्ये 25 धावा लुटल्या होत्या दुबेरे स्ट्रायकरच्या बॅटरने. त्यामुळे आता गावठाच्या फलंदाजांना देखील तेच करावं लागणार आहे. तुमच्या जवळ 8 पेक्षा जास्तीचे 4 बॉल आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायची आहे 26. 12 बॉल 26 रनची मॅच. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. बारा बॉल आणि 26 ची गरज असताना पहिला बॉल डॉट आलाय. बॅट पासून दूर ठेवलाय. गोलंदाजांचं एकच आता चित्र आहे, एकच समीकरण आहे, एकच फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला एकच आहे. बॅटरच्या स्लॉट मध्ये बॉल द्यायचा नाही, बॅट पासून बॉलला दूर ठेवायचं, खोलवरती बॉल टाकायचा. जितके कमी धावा देता येतील ना तितका आपला फायदा आहे आणि तोच फायदा लुटण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाजांचा. पहिल्या बॉलवरती कुठलाही धाव नाहीये. पाहूया दुसरा बॉल. हा मात्र खोलवर टाकलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत तिथे, त्यांच्यापासून बॉल थोडासा उडालाय आणि त्यामुळे 2 धावा त्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या बॉलवर 2 धावा आल्या आहेत. आता 10 बॉल 24 ची गरज. काय रोमांचक मॅच आहे. सकाळच्या क्षेत्रात गारगार हवा तर वाहते, परंतु एसटीपीएलच्या या मैदानावरती मॅच आणि मॅच मुळे झालेला माहोल तो मात्र गरम गरम आणि पूर्णपणे हॉट पाहायला मिळतोय. 10 बॉल 24 ची गरज. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. उडवलाय, फेकून दिलाय, सीमा पार. आले धावा. 6-6-6. षटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. रंग बदलू गिरगिटाप्रमाणे क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ एकाच डावात एकाच मॅच मध्ये कित्येकदा रंग बदलतो हे कळू देत नाही. एक षटकार एक विकेट, मॅचचा रंग बदलला. आता 9 बॉल 18 ची गरज. यावेळेला खोदून काढलाय बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक तर आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगल्या पद्धतीने अडवलाय बॉल. चांगल्या पद्धतीने अडवलाय बॉल, कारण अंतिम क्षणी बॉल त्यांच्या हातातून निसटणार होता. संयमानं नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला तिथे फिल्डरने. बॉलला अडवलंय. सिंगल घेतली. 59 धावा धावफलकावरती आहेत. आता 8 बॉल आणि 17 ची गरज आहे. 8 बॉल 17 रन. यावेळेला लेफ्ट हँड बॅटर त्यांनी देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक टप्पा घेतलाय, परंतु मित्रांनो टप्प्यात कार्यक्रम केलाय. चौकार आलाय. चौकारानं मात्र धावफलक आता फ्लाय करतोय, उडी मारतोय 63 वरती. आता 7 बॉल आणि 13 ची गरज. काय फिरलीये मॅच. प्रयत्नशील आहेत गणेश तुबे, प्रयत्नशील आहेत गणेश शिंदे. दोघांचं नाव गणेश आहे आणि दोघं मात्र संकट मोचक बनताय. फुलटॉस बॉल, परंतु बॅटरी बॉलचा मिलाप नाहीये. मुख्य पंच कळवतायत हा बॉल डॉट असेल. शेवटच्या बॉलवरती कुठली धाव नाहीये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये गरज 13 ची. 6 बॉल 13 रन. काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार या मॅच मध्ये, पाहूया कोण बनणार कोणावर भारी.
हे मात्र वेळ सांगणार आहे, कारण येणारी वेळ शेवटचे 6 बॉल घेऊन येते आहे आणि 6 बॉलमध्ये 13ची गरज आहे. आतापर्यंत मला असं वाटतंय की बॅटिंग करणारी टीम, स्पार्टनची टीम, ती मात्र अनबिटन आहे या टुर्नामेंटमध्ये. काल 2 विजय त्यांनी प्रस्थापित केलेत. आज नक्कीच गावठा स्पार्टन सिन्नर हा संघ विजयी होईल का? विजयाचा रथ तो मात्र सुरूच राहणार का? का मग त्यांच्या विजयाच्या रथाला थांबवलं जातं? दुबेरे स्ट्रायकरच्या संघाकडनं एक खेळाडू आतमध्ये घेतलाय, एक खेळाडू आतमध्ये घेतलाय, कारण टाइम्स अप झालेला आहे, टाइम संपलेला आहे. त्यामुळे फक्त 4च खेळाडू हे बाउंड्री लाईन जवळ असणार आहेत, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. ही स्पर्धा खास करून ओळखली जाते शिस्तीसाठी. सिन्नरचं क्रिकेट म्हणजे शिस्तसाठी, डिसिप्लिनसाठी ओळखलं जातं, नियम पाळण्यासाठी ओळखलं जातं, प्रत्येकाच्या एकजुटीसाठी ओळखलं जातं, एकीने येऊन एकत्रितीने भव्य दिव्य उत्सवाला यशस्वी करण्यासाठी सिन्नरचं क्रिकेट ओळखलं जातं. आणि त्यातीलच हे 8वं पर्व आपल्या भेटीला आलंय. संघ कोणाचाही असो, संघात खेळणारा कोणीही असो, नियम सर्वांना एकच. 6 बॉल 13ची गरज. सहा बॉल 13 साठी पहिला बॉल उडवलाय आणि पाठवून दिलाय दूर 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 दूर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. काय कमालीचा फटका खेळलात. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला स्वीट साऊंड नाही, अगदी टाक आवाज काढत चेंडूला मात्र सीमा पार पाठवलं. 69 धावा लागल्या आहेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये गरज आहे 7ची. 5 बॉल 7 रन. 7-5 69 धावा. पहिल्याच बॉल वरती गणेश शिंदे अंत्रे यांनी मात्र हल्ला बॉल केलाय, इरादा सेट केलाय. 5 बॉल मध्ये 7 धावा होऊ शकतात, 5 बॉल मध्ये 7 धावा रोखल्या जाऊ शकतात. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. यावेळेला पट्टा बसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच पकडला जाईल का? हो, कॅच तो मात्र ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती धोक्याची घंटा आहे. रनआउटची विकेट येणार का? संधी होती दुबेरे स्ट्रायकर्स या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. ही कॅच जर का पकडली गेली असती ना, तर मग या मॅच मध्ये रोमांच आणि रोमांच पाहायला मिळाला असता. परंतु पाहूया आउट आहे की नाही आहे, पोहोचलेत की नाही पोहोचलेत. परंतु आता गावठा स्पार्टन या संघाच्या डगआउट मध्ये धगधग 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 करत असेल माहोल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स नॉट आउट. दोन रन्स आलेत. हे महत्वाचं आहे, कारण आता येणारे चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये गरज आहे 5ची. 4 बॉल 5 रन. कॅच फार महत्वाची होती, कारण ना तिथे जर का लॉंग ऑफ मध्ये तो कॅच कॅरी झाला असता तर मग मॅच मध्ये रोमांच आला असता. परंतु जर तरचं क्रिकेट नाही आहे. क्रिकेट हे प्रॅक्टिकलला ओळखलं जातं. जो है सो है, जसं आहे तसं आहे. लॉंग हँडचा उपयोग केलाय. आता मात्र वेग वाढवलाय जगन पाचोरे यांनी. डॉट बॉल आलाय, अगदी फलंदाजाच्या पुढे पडला. सातत्याने क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला जातो ना, त्यामुळे
हा गडबड होतोय. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघानं वाईड साठी. हा रिव्ह्यू आहे, पाहूयात वाईड आहे की नाही आहे ते आता चेक केलं जाईल. पुन्हा एकदा तिसरे पंच स्वप्नील यांना मात्र काम लावलंय, चॅलेंज केलंय. पाहूयात. tenniscricket.in च्या स्क्रीन ऑपरेटर आहेत आमचे प्रशांत दादा, ते मात्र पाहतील सगळ्या गोष्टी. आता झूम इन झूम आउट केलं जाईल, प्रत्येक अँगल मध्ये चेक केलं जाईल. हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते चेक केलं जाणार आहे आणि मग निर्णय तुमच्या भेटीला आणला जाणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर बॉल. आता चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये गरज आहे 5. 3 बॉल 5 रन. सकाळचं सत्र गुलाबी थंडीत थंडीगार हवा तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. मैदानाच्या चौपेर सिन्नर टेनिस बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेला पाहण्यासाठी सिन्नर वासी ते आलेले आहेत. समोरच्या क्षेत्रात खेळलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याने मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलंय. ओ हो हो, यावेळेला फक्त सिंगल नवा ट्विस्ट नवं बळण या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. आता चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये गरज आहे धावेची 4. 4 रनची गरज. सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. बॉल कुठे टाकायचा, बॅटर बॉल खेळेल कुठे, फिल्डर लावायचा कुठे. कारण आता डावकुऱ्या हाताचा बॅटर आलाय. आतापर्यंत उजव्या हाताचा बॅटर होता, आता डाव्या हाताचा बॅटर आहे. 4च क्षेत्ररक्षक ते तुमचे बाहेर आहेत. फिल्डिंग सेटअप पाहूयात. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक डीप मिड विकेटला खेळाडू आहे, एक लॉंग ऑफला स्ट्रेट समोर खेळाडू आहे आणि आता एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आलेले आहेत. गणेश तुपे आतापर्यंत 19 बॉल खेळलेले आहेत. खूप चांगली नजर तुमची मेलेली आहे. 19 बॉल 27 मध्ये तुम्ही आतापर्यंत खेळताय, परंतु या 2 बॉलला फार व्हॅल्यू आहे. आतापर्यंत जे घडलंय ते सर्वांना विसरावं लागेल. बॉलिंग करणारी टीम असो किंवा बॅटिंग करणारी टीम असो, या शेवटच्या 2 बॉलवरती आवश्यकता आहे 4ची. 2 बॉल 4 साठीचा पहिला बॉल डॉट आलाय. हो 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 हो, काय घडलंय या मॅच मध्ये. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. प्रेशर कुकरची शिट्टी ती मात्र या मॅचला करते शिट्टी पिट्टी गुल. फलंदाजाची आली आहे विकेट. आता शेवटचा बॉल आणि आवश्यकता 4ची. 1 बॉल 4 रन. एक बॉल 4 रन. बिग हिट ठोकला जाईल का. राईट हँड बॅटर साठी हवा पोषक आहे, हवा वाहते, परंतु वाहणाऱ्या हवेसोबत तो फटका खेळला जाईल का. कोणाच्या मनात काय चाललंय. गणेश शिंदे यांच्या मनात काय चाललंय, जगन पाचोरे यांच्या मनात काय चाललंय. पाहूयात कुठला बॉल टाकला जातो. 1 बॉल 4 रन साठी फार व्हॅल्युएबल बॉल आहे हा. आणि शेवटच्या बॉलवर दाटी 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 गुल. खेळ कल्लास. मॅच फिनिश. 5 बॉल आणि 7 रनची गरज होती मित्रांनो. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा 5 बॉल मधल्या 7 धावा डिफेंड करून दाखवल्या. नाव आहे जगन पाचोरे. लाजवाब बॉलिंग केली आहे, कमालीची बॉलिंग केली आहे. अखेर गावठा स्पार्टन या संघाच्या विजय रथाला लागलाय ब्रेक. काल 2 मॅचेस जिंकले, आजच्या दिवसातली पहिली मॅच त्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असेल दुबेरी स्ट्रायकर्स या संघाला. खूप चांगले खेळलात आणि चांगला खेळून तुम्ही आजच्या दिवसातली पहिली मॅच ती मात्र विजयाची मोहर घालताय. मॅन ऑफ द मॅच पाहूयात कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर मात्र कळेल आपल्याला कोणाला दिली जाणार आहे मॅन ऑफ द मॅच. चलो ज्यांची मला वाटतं रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाची फिल्डिंग आहे. गौरव सानप अँड कंपनी लाईनअप करा.